जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 53. सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सदा सेवियारण्यतारुण्यकाळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मणी निश्चयो दृढ जाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. नसे मानसी नष्ट आशा दुराशा बसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तया अंतरी क्रोध संताप कैसा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. जगी होई जे धन्य या राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम. नको वासना विषयी वृत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे. सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. श्रीराम. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला. श्रीराम. मना राम कल्प तरु कामधेनु निधी सार चिंतामणी काय वाणू. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. श्रीराम. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे तया अंतरी सर्वदा तेची राहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा. श्रीराम. निजध्यास तो सर्व तुटोनी गेला बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्रीराम. घरी कामधेनु पुढे ताक मागे हरिबोध सांडूनी विवाद लागे. करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडे. श्रीराम. अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना
अति काम त्या रामचित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाना. श्रीराम. नको दैन्यवाने जिने भक्ती उणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. श्रीराम. नवे सार संसार हा घोर आहे. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा, समास 7वा, युगधर्म निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. श्रीराम. देव ऋषी मुनी योगी, नाना तापसी वीतरागी, पितृआदी करुण विभागी, अतित अभ्यागत. श्रीराम. गृहस्थाश्रमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्था गृही हिंडो लागले कीर्ती रूपे. श्रीराम. या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. श्रीराम. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती प्राणी मात्रासी. श्रीराम. सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्तिमार्ग. श्रीराम. पुरश्चरणी काया क्लेसी, दृढव्रती परमसायासी, जगदीशा वेगळे जयासी थोर नाही. श्रीराम. काया वाचा जिवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मणे घेतले धरणे भजन मार्गी. श्रीराम. ऐसा भगवंताचा भक्त विशेषांतरी विरक्त, संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. श्रीराम. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही. श्रीराम. राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्ती रूपे पावन झाले भूमंडळी. श्रीराम. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणी मात्रांचे. श्रीराम. ऐसी वृत्ती उदासीन, त्याही वरी विशेष आत्मज्ञान, दर्शन मात्रे समाधान पावती लोक. श्रीराम. बहुतासी करी उपाय, तो जनाच्या वाट्या नये, अखंड जयाचे हृदय भगवत रूप. श्रीराम. जनास दिसे हा दुष्चित, परितो आहे सावचित, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. श्रीराम. उपासना मूर्ती ध्यानी, अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी निरंतर. श्रीराम. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी, तरी चैसियाची भेटी होय जनासी. श्रीराम. प्रचिती विणत जे ज्ञान, तो अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणियासी. श्रीराम. या कारणे मुख्य प्रत्यय प्रचिती विण कामा नये, उपाया सारिखा अपाये शहाणे जाणती. श्रीराम. वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्टोची मेले, दोहीकडे अंतरले इहलोक परत्र. श्रीराम. रागे रागे निघून गेला, तरी तो भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी. श्रीराम. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे. श्रीराम. आशाबद्धी अनाचारी, निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये. श्रीराम. गृही पोटे विन कष्टती, कष्टी होऊन निघून जाती, त्यास ठाई मारिती चोरी भरता. श्रीराम. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, जेने जन पावन तेने जन पावन केला आपणा ऐसा. श्रीराम. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. श्रीराम. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना. श्रीराम. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देशकाळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. श्रीराम. नीच प्राणी गुरुत्व पावला, तेथे आचारची बुडाला, वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. श्रीराम. ब्रह्मज्ञानाचा विचारू, त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू, वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. श्रीराम. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे. श्रीराम. कित्येक दावल मरकास जाती, कित्येक पीरास भजती, कित्येक तुरुक होती आपले इच्छेने. श्रीराम.
ऐसा कलयुगीचा आचार कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे श्रीराम. गुरुत्वाले निचयाती काही एक वाढली महंती, शूद्राचार बुडविती ब्राह्मणाचा श्रीराम. हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना, मिथ्याभिमान गळेना मूर्खपणाचा श्रीराम. राज्य नेले म्लेंची क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण रत्री ना परत्री काहीच नाही श्रीराम. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे श्रीराम. आम्हीही त्याची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करुण आम्हा भोवते श्रीराम. आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळे नाहीसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही श्रीराम. बरे वडिलास काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्मनिरूपण नाम समास 7वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. अखंड ध्यान निरूपण. बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे श्रीराम. देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समस्ती, मूर्ख भक्त वेस्ती दरिद्र भोगिजे श्रीराम. आधी देवास ओळखावे मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानची धरावे सर्वोत्तमाचे श्रीराम. सर्वामध्ये जो उत्तम तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पाडावे श्रीराम. जाण जाणो देहरक्षी, आत्मा द्रष्टांतर साक्षी, पदार्थ मात्रास परीक्षी जाणपणे श्रीराम. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिये काम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो प्राणी मात्रासी श्रीराम. प्राणी मात्री जगदांतरे म्हणून राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे सकळ काही श्रीराम. देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी, त्रैलोकीचे प्राणी मात्री बरे पाहा श्रीराम. मुळी पाहणारा तो एकला, सकळा ठाई विभागला, देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न श्रीराम. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे त्यासीच घडे श्रीराम. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी स्वापद पश्वाधिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी श्रीराम. खेचर भूचर वनचर नाना प्रकारे जळचर, चत्वार खाणी विस्तार किती म्हणून सांगावा श्रीराम. समस्त जाणीवेने वर्तती रोकडी पहावी प्रचिती, त्याची आपुली संगती अखंड आहे श्रीराम. जगदांतरे ओळला धनी, किती एकवटील प्राणी, परी ते ओळा याची करणी आपणापासी श्रीराम. हे आपणाकडेच ते राजी राखीजे समजते, देहासी बरे करावे ते आत्मयास पावे श्रीराम. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागासा आला जरी राव तरी तंडो नये की श्रीराम. प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेक विवरणे, विवेके सज्जनाची होणे सकळ लोकी श्रीराम. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध, एका जेवणे नाना स्वाद औषधी भेदे श्रीराम. गरळ आणि अमृत झाले परी आपण पण नाही गेले, साक्षात्वे आत्मयास पाहिले पाहिजे तैसे श्रीराम. अंतरनिष्ठ तो पुरुष, तो अंतरनिष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे श्रीराम. नयनेची पाहावा नयन, मने शोधावे म्हण, तैसाची हा भगवान सकळा घटी श्रीराम. तेने विण कार्यभागाडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेके पवाडे तेनेची योगे श्रीराम. जागृतीस व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो येनेची न्याय श्रीराम. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण सहजची घडे श्रीराम. सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती श्रीराम. परिते धरिता ही धरेणा, ध्यानी येती व्यक्ती नाणा, उगेची कष्टती म्हणा कासावी सकरुणी श्रीराम. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे, भासो नये तेची भासे विलक्षण श्रीराम. ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई श्रीराम. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव,
देव ओळखोण जीव तेथेची लावावा श्रीराम. अंतरनिष्ठा ध्यान ऐसे दंडक ध्यान अनारिसे प्रत्यय वीण सकळ पिसे अनुमान ध्यान श्रीराम. अनुमाने अनुमान वाडे ध्यान धरिता सवेची मोडे उगेची कष्टती बापुडे स्थूळ ध्याने श्रीराम. देवास देहधारी कल्पिती तेथे ज्ञाना विकल्प उठती भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे श्रीराम. ऐसे म्हणी आठवते विचारिता भलतेची होते दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी श्रीराम. दिसते ते सांगता नये बळे भावार्थ धरिता नये साधक का सावीस होय अंतर्यामी श्रीराम. सांगोपांग घडे ध्यान त्यास साक्षा पुले मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये श्रीराम. पुटक मन एकवटिले तेने तुटक ध्यान केले तेथे कोण सार्थक झाले पाहणा का श्रीराम. अखंड ध्यानेन घडे हित तरी तो जाणावा पतित हाची अर्थ सावचित्त बरा पहावा श्रीराम. ध्यान धरिते ते कोण ध्यानी आठवते ते कोण दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे श्रीराम. अनन्य सहजची आहे साधक शोधून न पाहे ज्ञानी तो विवरण राहे समाधाने श्रीराम. ऐसी ये प्रत्ययाची कामे प्रत्यय विण बाधिजे भ्रमे लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी श्रीराम. दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले अवलक्षण प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेनती श्रीराम. मिथ्या समाचार उठविती वाउग्याच बोंबा घालिती मनासा आणिता अंती अवघेची मिथ्या श्रीराम. कोणी एक ध्यानस्थ बैसला कोणी एक सिकवी त्याला मुकुट काढुनी माळ घाला म्हणजे बरे श्रीराम. मनाचे ते काय दुष्काळ जे आखुड कल्पिली माळ सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणावे श्रीराम. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती दोरे फुले गुंफावी न लगती कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्त श्रीराम. बुद्धिवीण प्राणी सकळ तेथे अवघेची बाष्कळ तया मूर्खासी खळखळ कोणे करावी श्रीराम. जेने जैसा परमार्थ केला तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला साता पाचाचा बळावला साभिमान श्रीराम. प्रत्यय विण साभिमान रोगी मारिले झाकुण तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैचे श्रीराम. सर्वसाभिमान सांडावा प्रत्यय विवेक मांडावा माया पूर्व पक्ष खंडावा विवेक बळे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. पिंडाचे पाहिले कौतुक शोधिला आत्मानात्म विवेक पिंडानात्मा आत्मा एक सकळ करता श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देह्याचा झाडा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला
श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दास बोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामा समारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत तया वीणा मुचा परमार्थ सिद्धिते न पवे सर्वथा साह्याम्हासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय येऊणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडून आम्ही जण कोणाप्रती मागावे म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोनी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जागले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापबाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।